नमस्कार, मी विशाल. जय हरी माऊली. मी जय हरी म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल की मी आहे नाथांच्या भूमीत, अर्थात मी आहे आळंदी तीर्थक्षेत्रात. हीच ती भूमी ज्या भूमीवरती ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. हीच ती भूमी ज्या भूमीवर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. आणि आता निमित्त काय? निमित्त देखील सुरेख आहे. आषाढीनंतर कार्तिकी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज आपण छानशा आध्यात्मिक गप्पा या स्थानाबद्दलचं महत्त्व जाणून घेणार आहोत. आणि याविषयी आज आपल्याशी संवाद साधण्याकरता आहेत प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड. जय हरी माऊली. आपलं खूप खूप स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. IBL लोकमतचे सगळे दर्शक फार उत्सुक आहेत या अर्थाने की भजन आणि भोजन असा दोन्ही गोष्टींचा जो मेळ आहे आणि तो जो सोहळा आहे त्याची सुरुवात आषाढीपासून झालेली आहे. आणि आता कार्तिकीचा सोहळा देखील आपण सगळे उपभोगणार आहोत, हरिनामाचा गजर करणार आहोत. तर आषाढीप्रमाणेच कार्तिकीचं देखील एक वेगळं महत्त्व आहे. ते नेमकं काय? या वर्षी 720वा संजीवन समाधी सोहळा आहे ज्ञानेश्वरांचा. 720वा. तो 27 तारखेला साजरा होईल या कार्तिक वद्य त्रयोदशीला. आणि आता पंढरपूरची कार्तिकी वारी आहे. कार्तिकी वारी झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा संजीवन समाधी घेतली त्याच्या अगोदर त्यांनी पंढरीला भेट दिलेली आहे. आणि पंढरीच्या भेटीमध्ये अनेक संत महात्मे त्यांच्यावर, नामदेव महाराज असतील, त्यावेळेसचे सर्व इतर गोरोबा काका असतील, चोखामेळा असेल, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, असे सर्व संत महात्मे बरोबर असताना त्यांनी जेव्हा दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी खरं म्हणजे आजच्या या समारंभाचा किंवा तुमचे जो उद्देश आहे याचं मुख्य उत्तर त्याच्यामध्ये आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले त्यावेळेला सर्व संत महात्मे बरोबर आहेत. ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये संकल्प झालेला आहे की आपल्या जीवनाचं कार्य आता संपलं. आपण ज्ञानेश्वरी लिहिली, सांगदेव 65 लिहिली आणि पुढचा अमृत अनुभव लिहिला. वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. गीतेवरचं भाष्य लिहिलं गेलं आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये हे सर्व लिखाण झाल्यावर माझं जीवनाचं कार्य संपलं, आता मी माझ्या निधामाला जाणार अशी कल्पना मनात घेऊन जेव्हा ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाच्या समोर उभे आहेत, ज्या पांडुरंगाचं स्वरूप पाहिल्यानंतर पहिल्यांदा त्यांना त्यावेळेला आठवण झाली ती अशी की हे काय रूप आहे पांडुरंगाचं, त्याचं वर्णन केलं आहे. मी हे का बोलतो आहे तुमच्यासमोर मित्र हो, की मला असं वाटतं की हा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र उभं कसं राहिलं, ज्ञान पंढरीची स्वरूप कसं उभं राहिलं, याला मुळामध्ये तीर्थक्षेत्र असं का म्हटलं जातं, बरोबर, या सर्व गोष्टीचं चिंतन या निमित्ताने आपल्याशी थोडंसं बोलावं या भूमिकेतून मी थोडासा जास्त बोलतोय. नाही आम्हाला तेच अपेक्षित आहे. माऊलींनी असं जेव्हा सांगितलं आणि लोकांना, सर्व संत महात्म्यांना ते सांगतायत, बरोबर, आणि ते म्हणतात पांडुरंगाकडे पाहून चाललंय, या पांडुरंगाचं रूप काय आहे, हे दर्शन काय आहे असं म्हटलं त्यांनी. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण येथे, तो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया, ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती, आणि ते हे मूर्ती उभी विटे बरे. अशा प्रकारचं अत्यंत उच्च कोटीचं चिंतन की हा प्रत्यक्ष पांडुरंग म्हणजे हा ज्ञानाचं आटीव स्वरूप आहे. हे ज्ञानाची पूजा. भारतीय संस्कृतीमध्ये 2 गोष्टी घडल्या, एक तर अंतिम सत्याचा शोध घेतला गेला आणि ज्ञानाची पूजा केली गेली, हे लक्षात ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपलं सर्व धर्मशास्त्र, पुराणं जेवढी असतील, वेद विद्या असतील, उपनिषद असतील, गीता असेल, त्या सर्व ग्रंथामधून तुम्हाला एक लक्षात यावं अशी माझी कळकळीची विनंती आपल्याला की या निमित्ताने तुम्ही आता इथं येऊन या आळंदीसारख्या पवित्र ज्ञानतीर्थ क्षेत्रामध्ये हे जे चिंतन आपण बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत मोकळ्या मनाने, याच्यामधून मला असं वाटतं की माऊलींनी हा जो संदेश सांगितला आपल्याला ध्यानी असावं की ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथ नव्हे, हा ज्ञानाचा ग्रंथ आहे. कारण याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की भारतीय संस्कृतीमध्ये 2 गोष्टींची पूजा झाली, एक ज्ञानाची पूजा आणि अंतिम सत्याचा शोध, जे ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या ओवीमध्ये सांगितलंय. काय सांगितलं? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ही पहिली ओवी असं निदर्शक आहे याचं
ती असं म्हणते, ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मी ही ज्ञानेश्वरी ग्रंथ कशाकरता लिहितो आहे, तर मला या विश्वाचं अंतिम स्वरूप जाणून घ्यायचं आहे. मला या विश्वाचं अंतिम स्वरूप जाणून घेत असताना मला त्याचं ज्ञान स्वरूप जगासमोर मांडायचं आहे. जय जय स्वसंवेद्य असं म्हटलंय. बरोबर. मित्र हो, ध्यानात ठेवा, स्वसंवेद्य म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस. आणि ज्या वेळेला तुम्ही चैतन्य स्वरूप असं म्हणता, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हटलं की लोकांना बरं वाटतं, कॉन्शियसनेस. तर डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन सारखा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ, ज्याने जगाला E=mc² सारखं इक्वेशन दिलं आणि त्या इक्वेशनमधून त्याने जगाला एक वेगळं दर्शन स्वरूप दिलं, विज्ञान स्वरूप दाखवलं, तो आइन्स्टाईन सरते शेवटी असं म्हणतो आहे. तो म्हणतो, हे परमेश्वरा, ओ गॉड असं म्हटलंय त्याने, की आत्ता कळलं रे मला की हे विश्व हे चैतन्य स्वरूप आहे, हे ज्ञान स्वरूप आहे, संपूर्ण कण कण हा बुद्धिमान आहे. जे शब्द जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असे वापरले, अणु रेणू थोकडा आणि तुका आकाश आहे एवढा. बर. हे अणु रेणू थोकडाचा अर्थ असा आहे की आय एम द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल पार्टिकल ऑफ द युनिवर्स. पण कसा? विश्वाला व्यापून टाकणारा तो मी, गॉड पार्टिकल. लक्षात ठेवा, आता संशोधन झालं आणि जगामध्ये देवकण नावाची संकल्पना निष्पन्न झाली. तो देवकण किंवा तो गॉड पार्टिकल हा बोलला गेला 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून. बरोबर. त्याचं स्वरूप सांगितलं गेलं. E=mc² सारख्या इक्वेशनचा अर्थ जगाला सांगितला गेला. आणि हे सर्व सांगत असताना सुद्धा दुर्दैवाने आपल्या भारतीय याच्यामध्ये खरं पाहिलं तर भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानामध्ये हे दर्शन आहे. हे ग्रंथ हे धर्मग्रंथ नुसते नसून हे जीवन ग्रंथ आहेत खरे पाहिलं तर. हा सोहळा या अर्थाने सुरेख आहे की पंढरपुरातनं एक पालखी जी आहे वारी, ती पादुका घेऊन इथे आळंदीच्या दिशेने निघते आणि इथून देखील त्याच पादुका सगळा सोहळा आटोपल्यानंतर पुन्हा तिकडे जातात. हे नातं नेमकं काय आहे? म्हणजे आता वास्तविक खरं पाहिलं तर सर्व पालख्या ह्या सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या तीर्थक्षेत्रापासून पालख्या निघतात. ज्ञानोबा, तुकोबा, शेगावचे गजानन महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, आमचे गोरोबा काका, गजानन महाराज अशा ठिकाणाहून पालख्या निघून ह्या आषाढी वारीला या तीर्थक्षेत्रांच्याकडून पंढरीकडे जातात. बरोबर. आणि पंढरीला शेवटी पंढरपूर याचं एक विशेष महत्त्व या ठिकाणी मानलेलं आहे. बरोबर. पंढरपूर हे ज्ञान पंढरीचं स्वरूप आहे, लक्षात ठेवायचं. हा नुसता अंधश्रद्धेचा भाग नाही. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञानाची पूजा म्हणजे पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन आहे. त्याच्याकरता या सगळ्या पालख्या या संत महात्म्यांच्या महाराष्ट्रातून आषाढीला जाणं आणि कार्तिकी वारीच्या वेळेला मात्र प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली इथे येऊन त्यांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. हजारो वारकऱ्यांच्या, हजारो कीर्तनकार प्रवचनकारांच्या, सर्व संत महात्म्यांच्या साक्षीने या ठिकाणी जो संजीवन सोहळा झाला संजीवन समाधीचा, आणि वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. ते हे ठिकाण आहे. आळंदीचं वेगळं, ह्या इंद्रायणी तीरावर ज्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली ते ठिकाण खरं पाहिलं तर आपण ध्यानात घेतलं पाहिजे की असा सोहळा जगाच्या पाठीवर पूर्वी कधी घडला नाही आणि घडेल की नाही मला माहीत नाही. परंतु 22व्या वर्षी एखादी व्यक्ती, एखादा महात्मा, एखादी विभूती अशा प्रकारे निश्चयपूर्वक योग समाधीच्या माध्यमातून सर्वांच्या साक्षीने प्रत्यक्ष बसते आणि त्या ठिकाणी जाऊन ज्ञानेश्वर माऊली जेव्हा संजीवन समाधी घेतात आणि नमस्कार करतात सर्वांना, तो प्रसंग जगाच्या इतिहासामध्ये कधीही कुठे घडला नाही अशी माझी भावना आहे. ज्ञानेश्वर माऊली कुणी ब्राह्मण होते, महाराष्ट्रीयन होते, भारतीय होते म्हणून मी हे बोलत नाही. एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून, सायन्सचा थोडासा जाणकार म्हणून आणि एक वैष्णव म्हणून मी तुमच्यासमोर हे निवेदन करतोय. गर्व म्हणून अजिबात नव्हे, पण भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानामध्ये या सर्व गोष्टींना एक विशेष महत्त्व आहे. त्याचं हे स्वरूप आहे म्हणजे ही संजीवन समाधी. आता योग असा आहे की ज्या ठिकाणी आपण आता बसलो आहोत तो विश्वरूप दर्शन मंच समोर आहे आणि त्या विश्वरूप दर्शन मंचाच्या समोर संजीवन समाधीचा तो ठिकाण आहे, दिसतं इथून या ठिकाणी. हे सर्व नियोजन कुठल्या तरी नियतीने घडवलेलं आहे.
स्वतः एक विज्ञानाचे विद्यार्थी आहात आणि विज्ञान आपण शिकवता, प्राध्यापक आहात. आजच्या या वेळेमध्ये जेव्हा की अध्यात्माच्या पाठीमागे विज्ञान आहे आणि विज्ञानाच्या पाठीमागे अध्यात्म आहे असं आपण ज्यावेळेस या ठिकाणी समोर ठेवतोय, तर कार्तिकी एकादशीला हरिनामाचा हा सगळा गजर करत असताना पसायदानाची सांगड आणि त्याचा जागर आपण यावेळी कसा करायला हवा, खास करून आजच्या तरुणाईला कसं सांगाल तुम्ही? मित्र, मला विशेष आनंद आहे की पसायदानसारखा विषय या ठिकाणी चर्चेला येतो आहे. मी अतिशय विनम्रपणे आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की पसायदान हे ज्ञानेश्वरीचं खरं म्हणजे सार, शेवटला जे ज्ञानेश्वर माऊली समारोप करतात आणि तेव्हा ते असं म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे, प्रसाद मागितला आहे. आणि त्याच्यामधून जे चिंतन त्यांनी सांगितलं ते चिंतन एवढ्या उंचीचं आहे की तुम्हाला मी सांगेन की जगाच्या पाठीवर आजपर्यंत एवढे तत्त्वज्ञ झाले, पंडित झाले, धर्मपंडित झाले, विद्वान झाले, शास्त्रज्ञ झाले, पण कोणीही हे संपूर्ण विश्वात्मक देवाची कल्पना कधी मांडली गेलेली नाही. द एंटायर युनिवर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स अँड प्युअर कॉन्शियसनेस. पुन्हा सांगतो, जगात जेवढे झाले आत्तापर्यंत पंडित, याच्यामध्ये असं चिंतन की विश्व हे कण कण, प्रत्येक विश्वातला हा देवस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, म्हणजेच ईश्वराची कल्पना मांडली गेली. आणि संपूर्ण विश्व, आमच्या तुकाराम महाराजांनी म्हणलं आहे की वनचरे त्याच्याबद्दल ते जे बोलतात की तो जो विषय आहे तो सुद्धा विश्वाचं स्वरूप सांगणारा आहे. तेव्हा त्या भूमिकेत पसायदानाचं स्वरूप जे आहे हे महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं नाही, हे लक्षात ठेवायचं. हे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी बोललेले शब्द आहेत. तेव्हा आताच्या आतंकवाद आणि ह्याच्या बॅकग्राऊंडवर वास्तविक खरं पाहिलं तर विश्वात्मक देवाची संकल्पना मांडून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कामना, असा प्रसाद ईश्वर रूपी शक्तीकडे मागणं, हाच खरं म्हणजे वैश्विक स्वरूप देणारा भाग आहे. कधी कधी चुकून लोक ह्याला महाराष्ट्र गीत म्हणतो कोणी, पण प्रत्येक राष्ट्राला जसं राष्ट्रगीत असतं तसं जर संपूर्ण विश्वाचं जर विश्वगीत लिहायचं असेल तर ते पसायदान हे एकमेव विश्वगीत होऊ शकतं. आणि हे पुन्हा सांगतो, आपले महाराष्ट्रीयन म्हणून नव्हे, आमचे कोणी होते म्हणून हे बोलत नाही. ही विश्वाची संकल्पना ज्याच्यातून साकार झाली आणि विश्व मानवाच्या कल्याणाची साकार झाली, त्याच्या सुखाची, समाधानाची, शांतीची कामना ज्याच्यातून केली गेली, ते हे विश्वगीत खऱ्या अर्थाने पसायदान होऊ शकेल. आणि एक ना एक दिवस आम्ही 20 वर्षापूर्वी साधारणपणे हा विषय युनेस्कोमध्ये मांडला होता. आणि त्यावेळेला खरं म्हणजे मला अजून आठवतं की हे पसायदान जेव्हा युनेस्कोमध्ये लागलं गेलं त्यावेळेला आमच्या डोळ्यात नकळत अश्रू उभी राहिली. कारण असं होतं की मी अनेक वर्षे ह्या घाटाचं काम जेव्हा सुरुवात झाली, त्या घाटाच्या कामाच्या सुरुवातीच्या पाठीमागं मोठा इतिहास आहे किंवा या ठिकाणी का आलो, हे काय आपलं काम आहे का, एकट्याने होण्याचं काम आहे का. पण सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून हे काम करत असताना अनेक अनुभव आले. त्याचाच भाग म्हणजे अल्टिमेटली शेवटी पसायदानाचं विश्वगीताचं स्वरूप जगाला कळावं, आपल्या भारतीयांना कळावं. ज्ञानेश्वरीने गाथेचा खरा आशय आणि खऱ्या अर्थाने जीवन कसं जगावं, कसं जगू नये, याचं सुंदर चिंतन याच्यामधून जगासमोर यावं, असा एक ध्यास घेऊन हे कार्य सुरू झालं. आणि त्याच्यामधूनच मला असं वाटतं की पसायदानाची उत्पत्ती आणि निष्पत्ती, त्याचं स्वरूप जगाला कळलं तर मला असं वाटतं की एक वेगळा दिवस भारताच्या इतिहासामध्ये उजळून येईल असं माझं मत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. या कार्तिकीला तो जागर आपण पसायदानाचा सगळ्यांनीच करायला हवा, ही या वेळेची खरं तर गरज आहे. आता ह्या कार्तिकी वारीला आम्ही जागतिक सहिष्णुता सप्ताह साजरा करतो. बर बर 7 दिवस कीर्तन, प्रवचन, भजन असे सोहळे असतात. आणि मला आता आनंद वाटतो की खरं म्हणजे महेश काळेचं 24 तारखेला या मंचावर जेव्हा कीर्तन म्हणा, संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शनाची कल्पना साकार होईल, हा एक आनंदाचा विषय आहे. आमचे सातारकर असतील, साखरे महाराज असतील, असे अनेक संत महात्मे या ठिकाणी येऊन त्यांचा कार्यक्रम होईल. मंगेशकर घराण्यातली माणसं असतील, तर हा सुद्धा एक वेगळा विषय, तो अनुभूतीचा विषय. भारतभूमी ही खऱ्या अर्थाने
मानवतेचा संदेश देणारी एक सहिष्णू भूमी आहे. बरोबर. त्याग आणि समर्पण आणि त्याची पूजा ज्ञानाची याचं सुंदर दर्शन तुम्हाला ह्या विश्वरूप दर्शन मंचावर बघायला मिळेल. 720व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अर्थात ही गोष्ट गेल्या 1996 पासून चालू, 1996ला सुरुवात झाली आणि ह्या विश्वरूप दर्शन मंचाचं जेव्हा स्वरूप समोर आलं तेव्हापासून दरवर्षी हा 7 दिवसाचा. पण भारतीय भूमीच खरं सहिष्णू भूमी आहे. हे मानवतेचा संदेश देणारी भूमी आहे आणि या संत महात्म्यांच्या चिंतनामधून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जो काही संदेश दिला जातो ते समाज रचनेचा भाग आहे, समाजाला दिशा देण्याचा भाग आहे. तो सोहळा आता ह्या कार्तिकी वारीच्या निमित्ताने होईल. सगळ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना घेऊन हा सगळा जागरण ही चळवळ तुम्ही पुढे नेताय. आता आमची अशी इच्छा आहे, म्हणजे तसा या वारीमध्ये सगळेच विना म्हणजे आमंत्रण नसताना सुद्धा सगळे येतात, कारण माय माऊलींना भेटायचं असतं. पण तुमच्या वतीने संस्थांचे एक प्रमुख म्हणून आमंत्रण आपण द्यावं अशी आमची इच्छा आहे. मित्र हो, मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि यावर्षीच्या 720व्या ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य म्हणून या ठिकाणी जो जागतिक सहिष्णुता सप्ताह आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा उल्लेख करतो की आमचे सन्माननीय महेश काळे हे स्वतः अमेरिकेमध्ये सर्व जीवन त्यांचं आता चाललं असताना संगीताच्या माध्यमातून कीर्तन प्रवचनाची एक वेगळी अनुभूती सर्व या लाखो वारकऱ्यांना, आपण ज्या दिवशी पाहाल की किमान 1 लाख ते 1.25 लाख श्रोते इथं समोर असतील आणि ते सगळे इतके तल्लीन झालेले असतात. तर आमच्या सातारकरांचा असो, किसन महाराज साखरेंचा असो, बाकीच्या अनेकांचं कीर्तन प्रवचन असतील, पण एक वेगळी अनुभूती आहे. तुम्ही एकदा अनुभव घ्या म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी काय चालतं. आणि खऱ्या अर्थाने शांतरसाची अनुभूती जे मगाशी उल्लेख केला तो पुन्हा उल्लेख करेन की त्या दिवशी खरं म्हणजे या संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन आणि संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती, भजन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव आणि वेगळा संदेश, जो भारतीय संस्कृतीचा खरा संदेश आहे, तो अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी इथं जरूर यावं अशी मी विनंती करतो आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि IBNच्या सर्व संचालक मंडळाला सुद्धा. धन्यवाद. चला, आपल्याला आमंत्रण तर मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं या छानशा आमंत्रणानंतर आपण सगळेच या चळवळीत आजच्या या विचारमंथनामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून निश्चितपणे याल. मी तर या चळवळीत सहभागी झालेलो आहे, मी वारकरी झालेलो आहे. आपण होणार आहात की नाही, म्हणजे हा माझा खरं तर या ठिकाणी प्रश्न आहे. आम्ही सगळेच तुमची वाट बघतोय या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये छानशा या कार्तिकी एकादशीच्या दिवशी.